वाडकर, मी जयगर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थाचे चेअरमन बोलतो आहे। आज जे आमचं उपोषण चालू आहे ते JSW पोर्ट तिथे मिरवणे जेटीबद्दल आमचं हे उपोषण चालू आहे। ह्याच्या अगोदर भी आम्ही 26 जानेवारीला उपोषणकरिता आम्ही बसलेलो होतो। त्यावेळी कुठलाही अधिकारी आमच्या संपर्कात आला नाही किंवा कुठे आमच्याबरोबर चर्चा झाली नाही। त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही मच्छीमारांनी ठरवलं नाही की जी जेटीचं जे काम चालू आहे ते काम तुम्ही बंद करा, ना ते आमचे जे मागण्या आहेत ते पूर्ण करा। मागण्या आम्ही त्यांना वारंवार दिलेल्या आहेत, आमच्याबरोबर त्यांची चर्चा बी झाली होती, पण त्यांचे मागण्या काय ते पूर्ण करायला तयार नाही किंवा लिहून द्यायला तयार नाही की बाबा हे मागण्या जी जेटी बनत आहे ना त्याच्यामुळे आम्हाला मच्छीमाराला जायचा प्रॉब्लेम होणार आहे। तिथे छोटे मच्छीमार तिथे मासेमारी करतात, ते तिथे मासेमारी करायला भेटणार नाही। त्याच्यामुळे छोटे मच्छीमार मी उद्ध्वस्त झालेले आहेत, उपासवेलीची वेळ आलेली आहे त्यांच्यावरती। आणि पावसावेळी ते एकदम म्हणजे तिथनं बोटी जाऊ शकत नाही असं प्रॉब्लेम होणार आहे। त्यामुळे आमचा तेव्हा पहिल्यापासूनच त्यांच्याकडे विरोध होता। ह्याच्या अगोदर बी आमचे त्यांच्याबरोबर मिटिंगे झाले कंपनीबरोबर, जेव्हा त्यांनी भरणी केली नाही होती तेव्हा आम्ही त्याला विचारलं बी की बा ही भरणी कशासाठी चालू आहे। तेव्हा ते म्हणाले की नाही असंच आहे। ते आम्ही त्याला म्हटलं ना की ठीक आहे आम्हाला तुम्ही नेऊन दाखवा की बाबा कशाला आहे। त्यांनी काय आम्हाला नेऊन दाखवलं नाही। नंतर अचानक हा प्रोजेक्ट आला आणि जेटीचं ते हे झाला, तेव्हा मी आम्हाला काय विश्वासात घेतलं नाही। त्याच्यामुळे हा विरोध आमचा त्यांच्यासाठी आहे। आणि हे जे आज मच्छीमार बसले आहेत ह्यांचा पाठिंबा पूर्ण आमचा म्हणजे संस्थेचा आणि सर्व मच्छीमारांचा आमचा पाठिंबा आहे। जोपर्यंत आमची मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही इकडनं। माझं नाव रिजवान रियाज वाडकर, मी जयगडचा रहिवासी आहे आणि एक जयगडचा पारंपरिक मच्छीमार पण आहे। आमचा उपोषण मागे बसण्याचं मुख्य कारण म्हणजे कंपनीचा मनमानी कारभार। आज कंपनी भयभीत म्हणजे एकदम मच्छीमारांना किंवा गाववाल्यांना भयभीत केला नाही। त्यांच्या मागे कुणाचा हात आहे, त्यांना कोणाचा पाठिंबा आहे हेच कळत नाही। त्या स्थानिक लोकांना, पंचक्रोशीच्या लोकांना हेच कळत नाही की ह्यांच्या मागे कोणाचा हात आहे। कारण की ह्यांनी पूर्ण गाववाल्यांना इथल्या पंचक्रोशीच्या लोकांना भयभीत करून दिला, म्हणजे त्यांना त्यांचा अधिकारही मागायचा अधिकार देत नाही। त्यामुळे आम्हाला हे उपोषणसारखा मार्ग घ्यायला लागला। आज कंपनीने 2007 साली कंपनी इथे आमच्या इथे आली। त्याच्यानंतर त्यांनी आमच्या स्थानिक जे वरिष्ठ होते, स्थानिक लोक होती त्यांच्याबरोबर काही करार केला होता। ते करारही अद्याप त्यांनी पूर्ण केला नाही। 2014 मध्ये सुद्धाही त्यांचे जेटीचे वार झाले, त्यावेळी काही करार केले तेही अद्याप पूर्ण झाले नाही। म्हणून आम्ही ते 2014चे जे 21 मागण्या आहेत तेही घेऊन आता बसलो आहे। आणि मुख्य कारण म्हणजे त्यांनी एक आता कंपनी नवीन प्रकल्प आणला मिरवणे जेटीचा, त्याचा मुख्य परिणाम हे पारंपरिक मच्छीमारी होणार आहे। जवळपास 99% मासेमारी तांबणकोल जेटी जवळची आणि मिरवणे जेटी जवळची 99% मासेमारी संपली आहे। आणि आज उपासमारीची आमच्यावर वेळ आली आहे। आमचा उदरनिर्वाह पूर्ण स्पष्टात आलेला आहे आणि उपासमारीची वेळ आली आहे। म्हणून आम्ही मुख्य कारण म्हणजे मिरवणे जेटी हा कारण घेऊन आम्ही कंपनीच्या विरोधात उपोषणास बसलो आहे। जोपर्यंत कंपनी आमच्या हे मागणे व जेटीचं काम थांबवत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणातून उठणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।